महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या विरोधामध्ये माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। आज या दोघांचे या ठिकाणी मनोमिलन झाले। प्रतापराव जाधव आपल्यासोबत आहेत। भाऊ, विजयराज शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र आज माघारी घेतलाय। दोघांचं मनोमिलन झालं या ठिकाणी। सर्वप्रथम विजयराज शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि तसंही या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, बुलढाणा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आमचा चांगला समन्वय आहे आणि समन्वयानंच या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व आमच्या घटक मित्राला सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही सामोरे जाणार आहोत। पण आज मनोमिलन होण्याच्या अगोदर सुद्धा ह्या गोष्टी झाल्या असत्या? नाही, हे बघा, अगोदर झाल्या असत्या म्हणजे या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाची ताकद आहे। या अगोदरच्या ज्या निवडणुका झाल्या त्या शिवसेना भाजप युतीच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीने आपण आतापर्यंत लढत आलो। आता हे तिन्ही पक्ष आमच्या महायुतीत आले असल्यामुळं तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाचा खासदार व्हावा किंवा उमेदवारी आपल्या पक्षाला मिळावी असा हट्ट धरणं किंवा तसा आग्रह धरणं हा काही चुकीचा विषय नाही। शेवटी महायुतीचे नेते हे एकमेकांसोबत बसून समन्वय साधून कुठला मतदारसंघ कुठल्या पक्षानं लढायचा किंवा कोण उमेदवार द्यायचा हे तिन्ही पक्षाचे उमेदवार सुद्धा या तिन्ही नेत्यांनी ठरवलेले आहेत। आणि वाटाघाटी सुद्धा तुम्ही पाहत असाल, कुठल्याही प्रकारचा ताणतणाव या महायुतीमध्ये झालेला नाही। पण मधल्या काळामध्ये ज्यावेळेला विजयराज शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता त्यावेळेला कुठेतरी संभ्रम निर्माण झाला होता। आज दोघांचं मनोमिलन या ठिकाणी झाले, तो संभ्रम जवळपास दूर झाला। प्रचारामध्ये सहभागी होतील विजयराज शिंदे? नाही, हे बघा, त्यांनी अर्ज भरला होता त्यावेळेस जेबी फॉर्म येणं बाकी होता आणि म्हणून त्यावेळेस प्रत्येकाला असं अपेक्षा होती किंवा आपण आग्रह करू, अर्ज भरून ठेवू, उमेदवारी अर्ज। आता तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीमध्ये कधी वेळेवर पण येत असतात आणि म्हणून त्या पद्धतीनं भरलेला जरी असला तरी आज कुठल्याही प्रकारचं हे न करता म्हणजे माझी भेट होण्याच्या अगोदर ते अर्ज विड्रॉल करून आल्यानंतर माझी त्यांची भेट झाली। आमदार संजय गायकवाड आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यामध्ये जो शाब्दिक चकमक जी सुरू आहे ती कशी शांत करणार आहे? नाही, ती वरच्या लेवलने शांत करण्यात आलेली आहे आणि मी सुद्धा या ठिकाणी शांत करण्याचा प्रयत्न राहील। आणि शब्दांच्या युद्धामध्ये कोण पडू नये किंवा अपशब्द म्हणा किंवा एकमेकाची मनं दुखतील असं कोणतंही वाक्य कोणत्याही बाजूने त्या ठिकाणी यायला नको, या बाबतीची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ। जे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी असा आरोप केला तुमच्यावरती की खासदार प्रतापराव जाधव यांच्यामुळे जे ह्या वर्षी शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, तुम्ही अडवून ठेवले। हे बघा, तुम्हाला मी याच्या अगोदरही सांगता येते की बोलणाऱ्याच्या तोंडाला हात लावता येते आणि विरोधकावर आज सगळे विरोधी पक्षाचे उमेदवार जेवढे आहेत त्यांना प्रतापराव जाधवच्या विरोधामध्ये त्यांच्यावर टीका केल्यावर, आरोप केल्याशिवाय त्यांच्याजवळ दुसरं कुठलंही भांडवल त्या ठिकाणी नाही। आम्ही मात्र या ठिकाणी विकासाची कामं केलेली आहेत। गेल्या 10 वर्षात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो देशाचा विकास झाला, त्यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही जी विकास कामं केली, मग ती नॅशनल हायवेचे असतील, रेल्वेचे असतील, सिंचनाचे असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मदतीचे असतील, ही सगळी पॉझिटिव्ह कामं घेऊन आम्ही लोकांच्या समोर त्या ठिकाणी जात आहोत। विरोधकांनी काय बोलतात किंवा अडवला, मला वाटते आपणही लोकांनी त्यांना क्रॉस प्रश्न विचारला पाहिजे की विमा कोणाचा कसा थांबवला जाऊ शकतो, कोणाच्या म्हणण्यावर थांबवू शकतो का? मिळाला तर त्यांच्यामुळं मिळाला आणि उशीर झाला तर तो आमच्यामुळं झाला, असं कधी होत असतं का? या विम्याचे पैसे मिळणं सुरू झालेले आहेत, अनेक गावामध्ये ते लोकांचे आलेले आहेत, प्रक्रिया सुरू आहे, पैसे येणं सुरू आहेत, रोज त्यांच्या अकाउंटला जमा होतात। आता एखाद्याचे पैसे खात्यात आले आणि त्यानं अकाउंट चेक केलं नाही तर तो जोपर्यंत चेक करत नाही त्याला असं वाटतं की माझे पैसे आलेच नाहीत। पैसे येणारच आहेत, कारण की आपल्या जिल्ह्यातला जवळपास सर्व जिल्हा हा काही मंडळ आपल्या अतिवृष्टीमध्ये आले आणि जे आले नव्हते ते सगळे आम्ही आमदार खासदार आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून सततच्या पावसामध्ये आम्ही ते बसवले आणि म्हणून जवळपास जिल्ह्यातले सगळे मंडळ मदतीसाठी पात्र झालेले आहेत आणि सगळ्या मंडळाला या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मदत मिळणार आहे। सध्या प्रचार तुमचा सुरू आहे, सकाळी उठले की तुम्ही गावागावात जाता, ठिकठिकाणी बैठका घेता, मेळावे घेता, कसा प्रतिसाद मिळतोय? हे बघा, या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे आमच्या महायुतीचे जे पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आमचे मित्र पक्ष जे आहेत सगळे घटक पक्ष, सगळ्यात जास्त जिल्ह्यामध्ये आमची ताकद आहे
आज या मतदारसंघातले 6च्या 6 आमदार हे महायुतीचे आहेत. त्यानंतर नरेंद्र मोदीजी पंतप्रधान काळात केलेल्या कामं आणि पुढच्या 5 वर्षाकरता त्यांना पंतप्रधान करण्यासाठी जनता उत्सुक आहे. विकासही दिसतो आहे, लोकांच्या मनातला त्या ठिकाणी पंतप्रधान होतो आहे आणि म्हणून या ठिकाणाहून प्रत्येक गाव गेल्यानंतर प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळतो आहे. नक्कीच. तर हे होते प्रतापराव जाधव. कॅमेरामॅन देशमुखसह गणेश सोळंकी, टीव्ही मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.